व्हॉट्सअप गाइज, मी यश बोलेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आज मित्रांनो आहे दहीहंडीचा दिवस। तर आज आपण आपल्या मंडळासोबत म्हणजेच कोकण नगर गोविंद पथकासोबत जाणार आहे ठाण्याला। तर आज नक्कीच एक विश्वविक्रम रचला जाणार आहे। तर चला आपण होऊया ते विश्वविक्रमाचे साक्षीदार। तर मित्रांनो बघू शकता आपली पूर्ण टीम रेडी आहे आता निघण्यासाठी ठाण्याला। आणि दहीहंडी पथक ऑलरेडी गेलाय आणि पूर्ण बघ्यांची टीम आहे जी पकडायला चालली आहे। कौन है ये लोग, कहां से आते हैं? चाललो आहोत ठाण्याच्या दिशेने आणि आपलं पथक ऑलरेडी ठाण्याच्या दिशेने सकाळीच निघालेलं आहे। आम्हाला थोडा निघायला उशीर झाला पण मे बी आम्ही त्यांना कॅच करू पुढे जाऊन। आणि बाकीचे जण सगळे पुढे गेलेत, आम्ही चाललोय त्यांच्या मागून आणि एका तासामध्ये आम्ही पोहोचू मे बी तिथे। आणि आज ठाण्यामध्ये फार गर्दी बघायला मिळेल आपल्याला। तुम्ही माझ्या पुढे बघू शकता तर आर्यन गोविंद पथक जे जोगेश्वरीतलं कमी वेळात नामांकनाला आलेलं एक मोठं पथक हे आता जो ठाण्याच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे। आणि त्यांची सगळी मंडळी या ठिकाणी बाईकवरून जाताना दिसत आहे। आता तुम्ही पुढे बघू शकता तर आपल्याला या बाईकवरती आर्यन्सचा झेंडा, आर्यन्स म्हणजे युनिटी, त्यांचा झेंडा आपल्याला फडकताना दिसतोय। आणि मित्र चाललेत सगळे ठाण्याला। त्याचबरोबर त्यांचे प्रमुख जे स्पॉन्सर्स आहेत पूर्वेश सर नाईक आणि प्रताप सर नाईक यांचा फोटो त्यांच्या टी शर्ट वरती आपल्याला दिसतोय। मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठान म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीच्या पाशी। आणि आपलं मंडळ सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी आलं होतं। यशस्वी नवथर या ठिकाणी कोकण नगर गोविंद पथकाच्या वतीनं रचण्यात आलेले आहे। कोकण नगर गोविंद पथकाचा मनापासून अभिनंदन। क्या सीन है, वाह क्या सीन है। की आताच आपण संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीला थर लावून आता स्वामी प्रतिष्ठानकडे निघालेलो आहोत। आणि मंडळाने 9 थर लावण्याचा चांगला प्रयत्न या ठिकाणी केला आणि लागले सुद्धा, पण बऱ्याच जणांना इंजरी झाली याच्यामध्ये। पण ठीक आहे, सगळेजण ठीक आहेत। आता मेडिकल असिस्टंट नंतर ते कमी नाही झालाय, आता पुन्हा परत उभं राहणार आणि पुन्हा आम्ही 9 थर लावणार आहोत कडक, ते पण कडक आहोत। स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी जिथे गेल्या वर्षी मंडळाने सुंदर 9 थर लागून ते पुन्हा उतरवले होते आणि हा हिरानंदानीचा भाग आहे ठाण्यामधला। मित्रांनो दहीहंडी म्हटली की बाहेरचं खाणं येतच आणि त्या बाहेरच्या खाण्यामध्ये विशेषतः ठाण्यामध्ये आलो आणि मिसळ किंवा उसळ खाल्लीने असं होतच नाही। तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी गरमागरम वडे आणि गरमागरम उसळीचा आनंद घेत असतो। तुम्ही माझ्यासमोर बघू शकता पंकज या ठिकाणी गरमागरम वडा उसळचा आनंद घेतोय आणि बाकीचे सुद्धा प्रदीप असतील, राजेंद्र असतील, बाकी सगळी मंडळी या ठिकाणी आस्वाद घेतात आहे। आणि बघू शकता लाल लाल तरी असलेली ही उसळ आणि गरमागरम तेलामध्ये तळले जात असलेले वड्यापाव। शिवाजी महादेव शंकर विधानसभेचे येणाऱ्या काळातले आपण सगळ्यांचे लाडके आमदार होतील याची आपण सगळे। मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपल्या समोर जे दहीहंडी पथक थर लावत आहेत त्याचं नाव आहे साईराम, ज्यांची प्रो गोविंदामध्ये ज्या 16 संघांचा समावेश झाला होता त्यामध्ये समावेश झाला होता आणि खूप मेहनत घेतली या पथकाने सुद्धा। हे पण एक जोगेश्वरीतलं
प्रमुख असं पथक आहे आणि गेली अनेक वर्ष 8 थर लावण्याचा ते प्रयत्न करतायत आणि आता ही 8 थराचा फॉर्मेशन त्यांनी केलेला आहे आणि उभा राहिलेला आहे पहिला एक्का, हा दुसरा आणि तिसरा. त्यांचं स्वप्न अखेरीस पूर्ण झालेलं आहे. 8 थर सुंदररित्या लावले आहेत आणि बहुतेक त्याच पद्धतीने ते खाली सुद्धा उतरवतील. सो अभिनंदन साईराम गोविंदा पथक. आता पुन्हा एकदा आपलं मंडळ स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये या ठिकाणी 9 थर लावण्याचा प्रयत्न करत आहे. बराच वेळ दिवसभर फिरल्यानंतर अखेरीस स्वामी प्रतिष्ठान येथे आपला नंबर आलेला आहे आणि आता संध्याकाळचे अराउंड 8:30 वाजलेले आहेत आणि फॉर्मेशन फारच छान झालेलं आहे. दुरीतला सूर्य आपला वरती चढलाय, त्यानंतर हळूहळू आपले एक्के वरती सरकत आहेत आणि पहिला एक्का जाऊन बसलेला आहे, दुसराही गेलाय आणि आता जो तिसरा म्हणजे प्रमुख ज्याची भूमिका असेल तो उचलण्याच्या प्रयत्नात दिसतोय. आणि पाऊसही हलका पडतोय त्यामुळे थोडं व्यत्यय येत आहे, पण छान असं प्रदर्शन या ठिकाणी आपलं पथक करतंय आणि 2 एक्के उभे राहिलेत आणि आता शेवटचा तिसरा अशा प्रकारे मित्रांनो आता आपण चाललोय परतीच्या प्रवासावर आणि आजचा दिवस खूप तसा बघायला गेला तर मंडळाच्या दृष्टिकोनाने खूप चांगला गेला. 2 ठिकाणी 9 थराची सलामी या मंडळाच्या वतीने देण्यात आली आणि अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण मध्येच पाऊस खूप असल्यामुळे थोडाफार अडचणी येत होत्या, पण तरी पण जे यश मिळालंय त्यावरती आम्ही समाधानी आहोत आणि नक्कीच पुढच्या वर्षी आणखीन जोमाने आपलं पूर्ण मंडळ प्रयत्न करेल. आणि तर मित्रांनो, हा होता आजचा दहीहंडीचा उत्सव. एक अविस्मरणीय अनुभव. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक परंपरेला जगभरात ओळख आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा अनुभव खालील कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.